कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होणं, यालाच आयुर्वेदामध्ये मलावष्टंभ, मलावरोध किंवा विबंध असं म्हणतात. वात वाढल्यामुळे ही समस्या आपल्याला उद्भवू शकते. साधी सोपी वाटणारी ही जी समस्या आहे ती अनेक रोगांचं मूळ कारण देखील असू शकते. बरेच पेशंट्स येतात, त्यांचं पोट रोजच्या रोज साफ होतं, परंतु त्यांना हलकेपणा वाटत नाही. किंवा काही जणांचं पोट तर एक दिवसाआड साफ होतं, म्हणजे ते एक दिवसाआड शौचास जातात. काही पेशंट तर 2 दिवसाआड शौचास जातात. परंतु रोजच्या रोज पोट साफ होणं खूप गरजेचं आहे. आपलं पोट रोजच्या रोज साफ झालं तर आपल्याला हलकेपणा वाटतो, पोटामध्ये हलकेपणा जाणवतो, भूक व्यवस्थित लागते. भूक चांगली लागल्यामुळे आपण घेतलेल्या आहाराचं पचन देखील व्यवस्थितरित्या होतं आणि व्यवस्थित पचन झाल्यामुळे त्या आहारातील जे काही पोषक द्रव्ये आहेत, पोषक तत्वे आहेत, न्यूट्रिएंट्स आहेत, ते आपल्या आतड्यांमध्ये व्यवस्थितपणे ऍब्झॉर्ब होतात आणि ते आपल्या आतड्यांमध्ये ऍब्झॉर्ब झाल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळतात, सगळे न्यूट्रिएंट्स मिळतात. त्यामुळे आपली एनर्जी टिकून राहते, आपली इम्युनिटी वाढते. तसेच आपल्याला मग कुठलेही एक्स्ट्राचे बाहेरचे सप्लिमेंट्स घ्यायची गरज पडत नाही, कशाचीच कमतरता भासत नाही. वजन कंट्रोलमध्ये राहतंय, शुगर कंट्रोलमध्ये राहते, कोलेस्ट्रॉल वाढत नाही. म्हणून रोजच्या रोज पोट साफ होणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्या कॉन्स्टिपेशनची ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला औषधांशिवाय कॉन्स्टिपेशन बरा करायचं असेल तर पुढील काही जे कारण आहेत ती आधी कारण जाणून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर घरगुती उपाय किंवा काही सिंपल आयुर्वेदिक औषधांनी उपचार करून पहा. कॉन्स्टिपेशनच्या मागचं 5वं कारण म्हणजे आपला आहार. आपला आहार कसा आहे यावर सुद्धा आपला अग्नी, आपली भूक अवलंबून असते आणि आपली पचनक्रिया अवलंबून असते. जर आहार जर चुकीचा असेल तर पचनक्रिया बिघडून आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. म्हणून ज्या लोकांमधचा आहार हा चुकीचा असतो, तर चुकीचा आहार म्हणजे काय, जी लोक जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ खातात, थंड पदार्थ खातात, अशा लोकांचा अग्नी बिघडतो, पचनक्रिया बिघडू शकते. जी लोक जेवताना भरपूर पाणी पितात, अशा लोकांचं देखील पचनक्रिया बिघडते. तसेच जे लोक भरभर जेवण करतात किंवा मोबाईल बघताना जेवण करतात किंवा स्ट्रेस असताना जेवण करतात, अशा लोकांची देखील पचनक्रिया बिघडते आणि त्यामुळे सुद्धा त्यांना कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. जे लोक रात्री उशिरा जेवण करतात, रात्री जागरण करतात, वारंवार मंचिंग करत असतात, अशा लोकांची देखील पचनक्रिया बिघडते आणि त्यांना मग कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. म्हणून आपल्या आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये आहार कसा असावा याबद्दल सुद्धा बरेचसे काही नियम सांगितले आहेत. तर आपला आहार हा उष्ण म्हणजे गरम गरम जेवण असावं, स्निग्ध असावं, आपल्या आहारातील अन्नपदार्थांमध्ये स्निग्धता असावी, त्यानंतर ते पचायला लघु असावे, जेणेकरून आपण घेतलेला आहार व्यवस्थितरित्या पचला की आपल्याला कॉन्स्टिपेशन होत नाही. आपला जो आहार आहे तो ऋतूनुसार असावा. प्रत्येक ऋतूमध्ये कोणता कोणता आहार घ्यावा याबद्दल वर्णन केलं आहे. मी देखील बऱ्याचशा व्हिडिओमध्ये त्याबद्दल सांगितलं आहे, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आपला आहार हा प्रकृतीनुसार असावा. वात प्रकृती असेल तर कोरडे पदार्थ खाणे टाळावे, पित्त प्रकृती असेल तर गरम उष्ण तीक्ष्ण पदार्थ खाणे टाळावे, कफ प्रकृती असेल तर पचायला जड पदार्थ, थंड पदार्थ, गोड पदार्थ खाणे टाळावे. त्यानंतर आपल्या आहारामध्ये फळभाज्यांचा समावेश जास्त असावा. बरेच जण पालेभाज्या जास्त खातात, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, हे कधी कधी कॉन्स्टिपेशनचं कारण असतं. म्हणून आपल्या आहारामध्ये फळभाज्या, गारले, गिलके, दोडके, तुरई यासारखे ज्या फळभाज्या असतात त्यांचा समावेश करावा. ह्या ज्या फळभाज्या आहेत त्या अग्निदीपन करणाऱ्या आहेत, भूक वाढवणाऱ्या आहेत, म्हणून अशा भाज्या असाव्यात. तसेच जे सीजनल फ्रुट्स असतात, फळं असतात, त्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये असावा. फायबर डाएट जास्त असेल तर पचन व्यवस्थित व्हायला मदत होते, परंतु जास्त फायबर्स देखील असण्यामुळे कॉन्स्टिपेशन होण्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून अति फायबर्स देखील घेऊ नये. बरेच जण सॅलेड्स खातात, परंतु जास्त सॅलेड्स खाल्ल्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो, कारण की सॅलेड हे कच्चे असतं आणि कच्चे पदार्थ पचायला थोडेसे जड असतात. कॉन्स्टिपेशनच्या मागचं 6वं कारण म्हणजे पाणी कमी पिणं. बरेच जण पाणी कमी पितात, त्यामुळे आपल्या आतड्यांमध्ये डिहायड्रेशन होतं, त्यामुळे सुद्धा आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. म्हणून जेव्हा जेव्हा तहान लागते तेव्हा तेव्हा पाणी पिणं खूप गरजेचं आहे. बरेच जण एसी मध्ये बसतात, त्यामुळे ते पाणी कमी पितात, परंतु एसी मध्ये बसून राहिल्यामुळे सुद्धा आपलं शरीराचं डिहायड्रेशन होत असतं. म्हणून पाणी भरपूर पिणं खूप गरजेचं आहे. कॉन्स्टिपेशनच्या मागचं 7वं कारण म्हणजे व्यायाम. व्यायाम म्हणजे अव्यायाम.
अजिबात व्यायाम न करणं, खूप कमी व्यायाम करणं, बरेच जण इकडे जेवलं की इकडे झोपतात किंवा शरीराच्या कुठल्याही प्रकारची हालचाल करत नाही. ऑफिस, त्यानंतर घर आणि काही जबाबदाऱ्या यामध्येच लोकांचा दिवस जातो, त्यामुळे त्यांना व्यायामाला वेळ मिळत नाही. परंतु जेवण झाल्यानंतर शतपावली करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित राहते. रोजच्या रोज हलका व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता किंवा कुठल्याही प्रकारचा हलका व्यायाम करावा, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत व्हायला मदत होते आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास मग कमी व्हायला मदत होते. अजिबात व्यायाम न केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कफ दोष वाढतो आणि कफ दोष मंदाग्नी करतो आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं. अति व्यायाम केल्यामुळे देखील त्रास होतो. अति व्यायाम म्हणजे जास्त शारीरिक कष्ट केल्यामुळे आपल्या शरीरातील वात दोष वाढतो, पित्त दोष वाढतो, त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. म्हणून अर्धशक्ती इतकाच व्यायाम करावा. आपापल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास वारंवार होत असेल तर तुम्ही पवन मुक्तासन किंवा मलासन यासारखे आसन करू शकता. मलावष्टंभाच्या मागचं 8वं कारण म्हणजे वेगांचं धारण करणं. आयुर्वेदामध्ये वेग धारण न करण्यास सांगितलं आहे. त्यामध्ये मलवेग, मूत्रवेग असे वेगवेगळ्या वेगांचं वर्णन केलं आहे. तर ह्या वेगांचं धारण केल्यामुळे आपल्या शरीरातील वात दोष वाढतो, त्यामुळे मग कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. म्हणून जर आपल्याला नॅचरल वेग येत असतात त्यांचं कधीच धारण करू नये. कॉन्स्टिपेशनच्या मागचं 9वं कारण म्हणजे स्ट्रेस. तर बरेच जण ह्याकडे दुर्लक्षित करतात किंवा त्यांना माहितीच नाही की हे कारण देखील कॉन्स्टिपेशनचं असू शकतं. तर स्ट्रेस हा कामाचा असू शकतो, घरातील असू शकतो, नात्यामधील असू शकतो. तर ह्या स्ट्रेसचा परिणाम डायरेक्टली आपल्या चयापचय प्रक्रियेवर होतो आणि आपली चयापचय प्रक्रिया जर बिघडली तर त्याचा परिणाम म्हणून देखील कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. आपलं जे ब्रेन आहे त्याचा डायरेक्ट संबंध आपल्या पोटाशी आहे. म्हणून आपलं माइंड जर व्यवस्थित राहिलं तर आपली गट हेल्थ व्यवस्थित राहायला मदत होते. जर तुम्हाला स्ट्रेस असेल तर तुम्ही भ्रामरी प्राणायाम करू शकता, डीप ब्रीदिंगचे व्यायाम करू शकतात, अनुलोम विलोम करावा, त्यामुळे स्ट्रेस लेवल कमी व्हायला मदत होते. तसेच तुम्ही रात्री पादाभ्यंग करू शकता, त्यामुळे चांगली झोप लागायला मदत होते. नस्य पंचकर्म करावे, त्यामुळे स्ट्रेस कमी व्हायला मदत होते. कॉन्स्टिपेशनच्या मागचं 10वं कारण म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेले जे दिनचर्या आहे त्यांचं पालन न करणं किंवा ऋतुचर्या ज्या सांगितल्या आहेत त्याचं पालन न करणं. आयुर्वेदामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय काय करावे त्याबद्दलचे नियम सांगितले आहेत, त्याबद्दलची माहिती सांगितली आहे. जर ती फॉलो केली नाही तर त्यामुळे आपलं पचनक्रिया बिघडते आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकतो. ऋतूमध्ये देखील काय खावं, काय खाऊ नये, आपला आहार विहार कसा असावा याबद्दलची डिटेल माहिती सांगितली आहे. जर ती देखील आपण फॉलो केली नाही तर त्यामुळे देखील आपली पचनक्रिया बिघडू शकते. कारण की काही ऋतूंमध्ये आपोआपच आपला अग्नी म्हणजे भूक कमी झालेली असते, म्हणून आपल्या आहारामध्ये बदल करणं खूप गरजेचं असतं आणि जर ते केले नाही तर पचनक्रिया बिघडते आणि कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. म्हणून अशा प्रकारे तुम्ही देखील कॉन्स्टिपेशनवर सारखं चूर्ण, गोळ्या किंवा लक्झेटिव्ह न घेता त्याची प्रॉपर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा हाय कोलेस्ट्रॉल, हाय बीपी यासारख्या ज्या समस्या असतात त्या उद्भवू नये. म्हणून तुम्ही आधीच आपल्या कॉन्स्टिपेशनची ट्रीटमेंट म्हणजे अगदी साध्या सोप्या उपायांनी करू शकता. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.